पण तू आणि उमेश दोघंही एका इंडस्ट्रीमध्ये आहात. तुम्ही दोघं कधी कधी एकाच प्रोजेक्टवर सुद्धा काम करता. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये एकाच ऑफिसमध्ये असलेली नवरा बायको घरी आल्यानंतर त्यांच्यात कधी कधी थोडेसे ताणतणाव, ते तिकडचं बॅगेज घरी घेऊन येतात. अनेक क्षेत्रांमध्ये असं होतं. आणि आपल्याकडे तर मग अभिमानसारखं एक बनवून ठेवलेलं उदाहरणही आहे. तर तुमच्या दोघांची केमिस्ट्री कशी वर्क करते? म्हणजे ऑनस्क्रीन तर तुम्ही खूप छान आहातच, ऑफस्क्रीनही टचवूड खूप छान आहात, पण ते ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन याच्यात फरक आहे का? ते तुम्ही जसे तिथे असता तसेच पडद्यावर आहात? असाच एक करुणा इंगळेंचा प्रश्न मी त्याला जोडून विचारते. उमेश कामत आणि तुम्ही, तुमचे मिस्टर उमेश कामत यांच्याबरोबर काम करण्यास तुम्ही कम्फर्टेबल वाटते का, असं विचारलं करुणा इंगळे आणि प्रज्ञा इंगळे यांनी. आधी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते. मला एक छोटासा किस्सा सांगायचा आहे प्रामाणिकपणे, ज्याच्यावरनं तुम्हाला कळेल कदाचित आमच्या रिलेशनशिपची गंमत काय आहे. ज्या वेळेला हा सगळा कार्यक्रमाचं बोलणं चालू होतं अरुंधतीशी, त्यावेळेला माझी वहिनी आज इथे आहे आणि ती येणार होती कार्यक्रमाला आणि आई येणार होती हे मला माहिती होतं. बाबाही आले, माझा मामाही आला आहे. आणि ह्या सगळे मी अरुंधतीला फोन केला की अगं सॉरी 4 लोक असतील चालेल ना? तर ती म्हणाली उमेश पण येणार आहे का? मी म्हटलं अरे बापरे, मी विचारलं नाही, कारण मी असं गृहीत धरलं की उमेश एक ॲक्टर आहे आणि ही कदाचित एक प्रोफेशनल स्पेस असेल जिथे दुसऱ्या ॲक्टरची मुलाखत बघायला एक ॲक्टर का जाईल. त्या क्षणी मला त्याच्या डोळ्यात दिसलं ते, आणि तो मला म्हणाला तू मला विचारलंच नाहीस मला यायचं आहे की नाही. मी म्हटलं की सॉरी, माझ्या लक्षातच नाही आलं. मी जेन्युअनली असा विचार करत होते की तू एक सेलिब्रिटी आहेस, तू ॲक्टर आहेस, तर तू दुसऱ्या ॲक्टरच्या मुलाखतीला का जाशील? तर तो म्हणला की प्रिया तुला कळत नाही आहे का, तू माझी बायको आहेस. सो मला वाटतं की अभिमानसारखी सिच्युएशन आमच्यात नाही येऊ शकत. इतकं जास्त अंडरस्टँडिंग आहे आणि मोर दॅन नवरा बायको आम्ही खूप जवळचे मित्र आहोत एकमेकांचे. आणि मला असं वाटतं की माझं करिअर खरंच जास्त चांगलं झालं आहे जेव्हा मी उमेश बरोबर लग्न केलं. जितक्या बॅलन्सली, एक तर तो भयंकर बॅलन्स्ड व्यक्तिमत्व आहे, माझ्या कम्प्लीट ऑपोजिट, आणि माझ्या चंचलतेला शांत करणारा एक माणूस माझ्याबरोबर सतत असतो, जो मला योग्य निर्णयाची दिशा देतो. तो मला योग्य निर्णय माझ्या वतीने कधीच घेत नाही. माझे निर्णय तो मलाच घेऊ देतो, पण मला योग्य निर्णयाच्या दिशेने तो बरोबर ढकलतो. आणि हे त्याला इतकं योग्य जमतं की आमच्यामध्ये ॲक्टर ॲक्ट्रेस अशी स्पेस कधीच निर्माण होत नाही. इनफॅक्ट मला खूप जास्त कम्फर्टेबल वाटतं उमेश बरोबर कुठलंही स्क्रिप्ट शेअर करण्यासाठी किंवा कुठलीही गोष्ट शेअर करण्यासाठी की मी हे करू की नको करू, तुला ॲक्टर म्हणून ह्याच्यातनं काही मिळतंय का, तुला काही वाटतंय का हे स्क्रिप्ट वाचून. आणि त्याचं कायम तटस्थ ओपिनियन असतं. माझा नवरा आहे की नाही हे बाजूला ठेवून तो एक तिसऱ्या माणसाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी माझ्याकडे बघतो आणि मला त्याचं मत देतो. सो मला असं वाटतं, मी परवाच्या आमच्या लाईव्ह चॅटमध्ये सुद्धा सांगितलं होतं की लोकांनी असं विचारलं की तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपचं गुपित काय आहे की तुम्ही इतके छान असता. तर मला असं वाटतं की आम्ही नवरा बायको नाही होत, आम्ही सगळ्यात जास्त जवळचे मित्र होते एकमेकांचे, आणि ते जास्त मॅटर करतं. आता